Student, in our today's lecture, we are going to study about a very important instrument, that is calorimeter. We have seen that a thermometer is used to measure the temperature of an object. आपण बघितलं आहे की थर्मोमीटर हे आपण ऑब्जेक्टचं टेम्परेचर मेजर करायला घेतो. कॅलोरीमीटर इज यूज टू मेजर द हीट कंटेंट ऑफ अ ऑब्जेक्ट. पण जर आपल्याला हीट किती आहे ऑब्जेक्टमध्ये ते बघायचं असेल तर आपण त्याच्यासाठी कॅलरीमीटर यूज करतो. यूजिंग दिस इक्विपमेंट we can measure the heat produced and absorbed in the physical and chemical process. A calorimeter is shown in the figure 14.5. Similarly to the thermos flask. थर्मास जे असतं त्याच्यासारखंच हे कॅलरीमीटर असतं. अ कॅलरीमीटर हॅज टू वेसल्स, अ इनर अँड द आउटर वन. कॅलरीमीटरला दोन वेसल्स असतात, इनर आणि आउटर वन. दॅट वी आर गोइंग टू सी आफ्टरवर्ड. दिस वे नो हीट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम द इनर टू द आउटर वेसल. त्यामुळे इनर वेसलपासून आउटर वेसलला हीट ट्रान्सफर होऊ शकत नाही. ऑर फ्रॉम द आउटर टू इनर वेसल किंवा आउटर वेसलपासून इनर वेसलला हीट ट्रान्सफर होऊ शकत नाही. दस द इनर वेसल इज थर्मली आयसोलेटेड फ्रॉम द सराउंडिंग. इनर वेसल जी आहे ती सराउंडिंगपासून आयसोलेट केलेली असते. द इनर वेसल इज मेड अप ऑफ कॉपर आणि ती कॉपरची बनवलेली असते. द थर्मोमीटर फॉर मेजरिंग द टेम्परेचर ऑर फॉर स्टेरिंग द लिक्विड इन द कॅलरीमीटर आर फिटेड इन इट. त्या कॅलरीमीटरमध्ये थर्मोमीटर टेम्परेचर मेजर करण्यासाठी आणि एक स्टेरर असतो जो लिक्विड जे आहे ते आपल्याला हलवण्यासाठी ठेवलेला असतो. सो let us see. Water at the fixed temperature is placed inside the calorimeter. This means that the temperature of inner vessel and that of the water in it are same. टेम्परेचर जे इनर वेसलचं आणि वॉटर जे आहे त्याचं सेम टेम्परेचर असतं. When the hot object is placed in the water, the heat is exchanged between the hot object, water and the calorimeter. All the three reaches the same temperature. मग त्यावेळेला तिन्ही गोष्टी एकाच टेम्परेचरला येतात. त्या कोणत्या? तर हॉट ऑब्जेक्ट, वॉटर आणि कॅलरीमीटर. हॅज द कॅलरीमीटर इज थर्मली isolated from the surrounding, the total heat lost by the hot object is equal to the total heat absorbed by the calorimeter and water inside. म्हणजेच the total heat जी हॉट ऑब्जेक्टनी लॉस्ट केलेली आहे, बाहेर फेकलेली आहे, ती इक्वली ॲब्झॉर्ब कोण करतं? तर कॅलरीमीटर आणि वॉटर इनसाइड इट. सिमिलरली इफ वी put a cold object in the calorimeter, the cold object will receive the heat from the water. जर आपण तशाच प्रमाणे जर एखादा कोल्ड ऑब्जेक्ट कॅलरीमीटरच्या आतमध्ये टाकला तर तो कोल्ड ऑब्जेक्ट काय करणार? तर हीट रिसीव करणार वॉटर अँड द टेम्परेचर विल इन्क्रीज. while water and calorimeter will lose the heat and the temperature will decrease. मग त्यावेळेला वॉटर आणि कॅलरीमीटर आपलं टेम्परेचर लॉस्ट करणार आणि ते टेम्परेचर त्यांचं डिक्रीज होणार. आणि टेम्परेचर कोणाचं वाढणार? तर जो कोल्ड ऑब्जेक्ट आपण कॅलरीमीटरमध्ये टाकला आहे त्याचं मात्र टेम्परेचर थोडं वाढणार, त्याच्यामध्ये हीट रिसीव होणार. सपोज द मास ऑफ द इनर वेसल इन द कॅलरीमीटर इज mc and its initial temperature is Ti and the mass of the water in the calorimeter is mW. The temperature of the water will also be Ti. Suppose we place the object of mass MO and the temperature TO in the calorimeter. If TO is the higher than Ti, जर TO Ti पेक्षा हायर असेल, the object will give away the heat to the calorimeter. मग त्यावेळेला ऑब्जेक्ट आपली हीट कॅलरीमीटरला आणि वॉटरला देणार. Soon the temperature of 3 will be same. मग तिघांचंही टेम्परेचर सेम होणार. म्हणजे कोणाचं? कॅलरीमीटरचं, त्या ऑब्जेक्टचं आणि वॉटरचं. सो नाउ लेट अस सी अबाउट हाऊ द कॅलरीमीटर इज. कॅलरीमीटर इज this type of a instrument where, see, this is the outer vessel
This is the inner vessel. Heat resistant ring. This is the heat resistant ring. Air cavity. This is air cavity. Heat resistant lid. This is the heat resistant lid. हे त्याला झाकण आहे हीट रेजिस्ट करायसाठी. हे स्टेअरर आहे. हे थर्मोमीटर आहे. सो वी हॅव सीन अबाउट द कॅलरी मीटर.